नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेवभाजी करणार आहोत. चला सुरुवात करूया. 2 मोठे कांदे आपण कापून भाजून घेतलेले ब्राऊन कलरचे, आणि हे टोमॅटो पण आपण थोडासा तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे. हे खोबरं पण आपण असं व्यवस्थित ब्राऊन कलरचं भाजून घेतलेलं आहे. जिरं पण आपल्याला 1 चमचा भाजून घ्यायचं आहे. याच्यात लसूण घ्यायचा आहे आणि हे अद्रकचा हा छोटा तुकडा घ्यायचा आहे. आणि हे आपण आता मिक्सरमध्ये सगळं वाटून घेऊया. हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्सरमध्ये असा वाटून घ्यायचा आहे. आपण त्याच्यात आता धनेपूड घालणार आहोत. अर्धा चमचा धनेपूड. लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे. हा घरी केलेला गरम मसाला आहे, याच्यात आपण ॲड करूया. हळद टाकूया आणि हे 2 वेलदोडे आपण याच्यात घालणार आहोत. वेलदोड्याने आपल्याला मसाल्याचा जास्त त्रास होत नाही, म्हणून आपण याच्यात वेलदोडे घालूया. आणि हे आता मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया मसाला. हा मसाला आपला वाटून झालेला आहे. असं बारीक छान मसाला वाटून घ्यायचा आहे. चला आपण त्याला आता फ्राय करूया. चला आता मसाला आपण फ्राय करून घेऊया. कढईमध्ये आपल्याला 3 पळ्या तेल जास्त घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलं की आपल्याला हे कढीपत्त्याची फोडणी याच्यात घालायची आणि हा मसाला आपण याच्यात टाकून देणार आहोत. हा मसाला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, तेल सुटेस्तवर. हे बघा, आपला आता मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. हे मसाल्याला असं छान तेल सुटलं की याच्यात आपण गरम केलेलं पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातलं ना की त्याला व्यवस्थित तरी येते भाजीला. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि उकळी आणूया भाजीला. हे बघा, आता आपल्या भाजीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि उकळी पण छान आलेली आहे. याच्यात आपण आता मीठ घालूया चवीनुसार. हे व्यवस्थित घालून घेऊया. याच्यात आपण आता शेव ॲड करूया. उकळी आली की गॅस आपण बंद करू आणि याच्यात आपण शेव घालूया. झाली आपली शेवभाजी रेडी. आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. झाली आपली शेवभाजी तयार. याच्यात आपण आता कोथिंबीर घालूया. तुम्हाला ही शेवभाजी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.